पारंपरिक कांदा लसूण विरहित गोडा मसाला, सर्व भाज्याची रंगत वाढवणारा. हाय हॅलो नमस्कार. आज सर्व भाज्यांची उसळीची रंगत वाढवणारा गोडा मसाला कसा करायचा ते पाहूयात. तर इथं मी 200 ग्राम धने स्वच्छ निवडून घेतलेत, 20 ग्रॅम तीळ, खसखस 10 ग्रॅम, 20 ग्रॅम जिरे, सगळं निवडून घ्यायचं आहे आपल्याला. खोबरं घेतलं आहे 10 ग्रॅम किसून घेतलं आहे व सर्व मसाले हिरवी वेलची 10 ग्रॅम, मिरे 10 ग्रॅम, तमालपत्र 10 ग्रॅम, परत लवंगा 10 ग्रॅम, जायपत्री 10 ग्रॅम, दालचिनी 10 ग्रॅम, मिरे 10 ग्रॅम व चक्री फूल 10 ग्रॅम, हिंग खडं वापरणार असाल तर वापरा, नाही तर साधं हिंग वापरलं तरी चालेल, आणि धोणफूल 10 ग्रॅम. दहा ग्रॅमच्या प्रमाणात हे सर्व मसाले आपण घेतले आहेत. तर आता धने छान खरपूस भाजून घ्यायचे. बारीक गॅसवर, मंद गॅसवर तुम्ही एकदम खरपूस छान भाजून घ्यायला. इथे आपले धने छान भाजत आलेत. हा मसाला कोणत्याही कडधान्यात किंवा मसाले भातामध्ये छान लागतो. धने भाजून झालेत, ते काढून घेतलेत मी. आता जिरे आणि शहाजिरे एकत्रच भाजते. शहाजिरे 10 ग्रॅम घेतलेत. जे जे सुके मसाले आहेत ते पहिल्यांदा भाजून घ्यायचे. आता इथं जिरे आणि शहाजिरे आपले छान भाजून झालेत, ते काढून घ्यायचे. आता ते धन्यावरच आपल्याला काढून घ्यायचे. नंतर तीळ 20 ग्रॅम आणि खसखस 10 ग्रॅम. थोडेसे तीळ भाजत आले की खसखस घालायची आहे, कारण खसखस पटकन भाजते. हे पण मंद गॅसवर करपू न देता छान भाजून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता, प्रथम आपण सगळे सुके मसाले भाजून घेतलेत. आता आपली खसखस आणि तीळ काढून घेतलेत. आता किसलेलं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, थोडंसं तेल घालून, कारण खोबऱ्याला तेल सुटतं. इथं 10 ग्रॅम मिरे, 10 ग्रॅम स्टार फूल, धोणफूल, हिरवी वेलची, मसाला वेलची, स्टार फूल, दालचिनी व तमालपत्र सगळा मसाला काढून घेतला आहे. थोडंसं तिखटाऐवजी तुम्ही मिरच्याही घालू शकता. आता खोबरं भाजून घेते मी. खोबरं छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. लागलं तर थोडंसं तेल घाला, किंचित. आता इथं तुम्ही पाहू शकता, आपलं खोबरं छान लाल झालं आहे, भाजत आलं आहे.
आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडं थोडं तेल घालून सगळे खडे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता थोडंसं तेल घातलं आहे मी. त्यात मसाला वेलची, हिरवी वेलची व स्टार फूल आपल्याला भाजून घ्यायचं, तळून घ्यायचं आहे, म्हणजे मंद गॅसवर थोडंसं तेल घालून. छान भाज्या छान होतात, मसाले भात पण छान होतो आणि हे भाजतानाच आपला ह्या मसाल्यांचा सुगंध सगळ्या घरभर दळवळतो. आता राहिलेले मसाले, मिरे, लवंगा, जायपत्री, दालचिनी, तमालपत्र सगळं आपल्याला, म्हणजे हे भाजून घेतल्यावर आपल्याला तमालपत्र आणि हे पण छान तेल टाकून आपल्याला तळून घ्यायचं आहे. गॅस मोठा करायचाच नाही आपल्याला, मंद गॅसवरच हे सर्व मसाले छान भाजून घ्यायचे, करपू द्यायचे नाहीत. आता तमालपत्र आणि आपल्याला भाजून घ्यायचं आहे, छान तळून घ्यायचं तेल घालून. आणि हे सर्व मसाले पहिल्यांदा सुके मसाले मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आणि नंतर हे सगळे मसाले वाटून घ्यायचे आहेत. आता मी धने फिरवून घेते मिक्सरला. आता तीळ आणि खसखस, आता सगळे खडे मसाले आपल्याला छान फिरवून घ्यायचे आहेत. त्यातच तमालपत्र आणि दोनफूल पण घालून घ्यायचे आणि वरून थोडेसे कच्चे जिरे घातलेत मी, भाजताना पण घातलेत, त्यामुळे चव छान येते. मीठ, लाल तिखट आणि हळद. लाल तिखटाऐवजी तुम्ही मिरच्याही घालू शकता. एक 10-12 लाल मिरच्या घातल्या तरी चालतील. आता सगळे मसाले वाटून झालेत. माझ्याकडे खडा हिंग नव्हता म्हणून मी हिंग घातला आहे बारीक, आणि सगळं एकत्र करून घ्यायचं आहे छान वाटून झाल्यावर. आणि पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे छान सगळे मसाले एकत्र होतात. आणि मग हवाबंद भरणीत भरून ठेवायचे आहेत आणि वापरण्यासाठी मसाला तयार आहे आपला. आपण मसाले भात, उसळी, काळ्या मसाल्याची आमटी, कशालाही हा मसाला वापरू शकतो. आता अजून एकदा मी फिरवून घेते. तुम्ही पाहू शकता छान आपला मसाला छान एकत्र झाला आहे. सगळा एकत्र करून हवाबंद भरणीत आपल्याला भरून द्यायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.